विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत आणि त्या गोष्टीचे नाव आहे अहंकार हा वाईटच. एका जंगलात सिंह राहत होता. तो जंगलातल्या प्राण्यांची बेसुमार हत्या करीत होता. तेव्हा साऱ्या प्राण्यांची घाबरगुंडी उडाली. सिंहाने जर शिकारीचा असा सपाटा चालू ठेवला तर लवकरच जंगलातल्या प्राण्यांची संख्या कमी होईल. तेव्हा सर्व प्राण्यांची सभा बोलवली. सभेला सर्व प्राणी जमले. सभा भरपूर गाजली. अनेकांनी वेगवेगळे उपाय सुचवले. शेवटी रोज एका प्राण्यानं सिंहाची भूक भागवण्यासाठी जायचं असं त्या सभेत ठरलं. त्याप्रमाणे रोज एक प्राणी सिंहाच्या गुहेकडे जात असे. सिंहालाही आयतीच शिकार मिळत असल्यामुळे सिंहानेही ही गोष्ट मान्य केली. एके दिवशी एका सशाचा नंबर आला. तो मुलखाचा भित्रा प्राणी, पण आपला जीव वाचावा म्हणून काहीतरी केले पाहिजे आणि सिंहालाही चांगली अद्दल घडली पाहिजे असा त्याने विचार केला. मुद्दामच तो सिंहाकडे उशिरा गेला. सिंह भुकेने व्याकुळ झाला होता. मोठ्या घमंडीने त्याने सशावर झडप घातली. ससा म्हणाला, महाराज, मला खुशाल का, पण मी उशिरा येण्याचे कारण सांगतो तेवढं ऐका. मला येताना विहिरीजवळ एक दुसरा सिंह दिसला. तो मला पकडणार तेवढ्यात मी त्याला गुंगारा दिला. तो सिंह तुम्हाला नावे ठेवीत होता. तो कसला वनराज सिंह, वनराज तर मी आहे असे म्हणत होता. सशाचे हे बोलणे ऐकून सिंह म्हणाला, चल चल, मला दाखव कोणता सिंह माझी शिकार बळकावून मला नावे ठेवत होता. त्याचा फडशाच पाडतो. ससा सिंहाला घेऊन विहिरीकडे आला व म्हणाला, महाराज, दुसरा सिंह या विहिरीत आहे. सिंहाने डोकावून पाहिले तर त्याचेच प्रतिबिंब पाण्यात दिसले. त्याला दुसरा सिंह समजून त्याने विहिरीत उडी मारली व बुडून मेला. ससा मनात म्हणाला, बसा आता विहिरीत भरपूर पाणी प्या. तात्पर्य, कधीकधी दुर्बलही आपल्या हुशारीने बलवानांना धडा शिकवतात व बलवान आपल्या घमेंडखोरपणामुळे आपला प्राण गमावतात. म्हणजेच अहंकार हा नाशास कारणीभूत होतो.